लाईफ ऑफ आदिराज आणि मम्मा चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आमच्याकडे दरवर्षी नाशिक त्र्यंबकेश्वरच्या दिंडीचे वारकरी मुक्कामी येत असतात। ते यावर्षी सुद्धा आलेले आहेत। तर आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून मी सगळं भक्तिमय वातावरण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। एकादशीच्या दिवशी ते आमच्याकडे मुक्कामी येतात। तो एक दिवस, त्यानंतरचा दुसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी ते त्यांच्या प्रवासाला परत जातात। तर माझे आजी सासरे होते तेव्हापासून ही परंपरा आमच्याकडे चालू आहे आणि आम्ही परंपरा अशीच चालू ठेवलेली आहे। वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि यातच आम्ही खरंच खूप आनंदी आहे आणि हे वातावरण खरंच खूप भक्तिमय आहे। तुमच्यासोबत मी शेअर करते। आता सुद्धा इथे खाली प्रवचन चालू आहे, मला प्रवचनला जायचं आहे, तर मी तुमच्यासोबत ना आजचा दिवस पुन्हा शेअर करणार आहे। आणि काल सुद्धा इकडे हरिपाठ चालू होता, तर मी तिकडे थोडा वेळ थांबले होते, पण मला एका बर्थडे पार्टीला जायचं होतं, त्यामुळे मी तो काय व्हिडिओ आहे तो सुद्धा आधी तुमच्यासोबत शेअर करते। त्यानंतर आपण आजच्या दिवसाची सुरुवात करूया। चला तर मग हा ब्लॉग तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। वारू मी एकटीच म्हणाय बर का, पण त्याच्या पाठीमाग भाव होता। भाव काय होता? भाव ऐकलं होतं त्याच्या। काल रात्रीचा हरिपाठ आणि आज सकाळचं प्रवचन झाल्यानंतर ना वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था आम्ही केलेली होती। आम्ही जेवण बाहेरून बनवून आणलेलं होतं, पण ही परंपरा ना माझे आजी सासरे होते ना तेव्हापासून आमच्याकडे सुरू आहे। म्हणजे सुरुवातीला आमच्याकडे 5 वारकरी यायचे, पण आता 5 ते 50 झालेत। वारकरी म्हणजे ना फक्त चालणारे लोक नाही, तर विठू नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने निघालेले खरे भक्त आहेत। म्हणजे ऊन वारा पाऊस यांची कसली पर्वा न करता फक्त ज्ञानोबा तुकारामचा गजर करत ते विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत। अतिथी देवो भव या भावनेने ना आम्ही त्यांच्या जेवणाची सेवा केली आणि ते भाग्य आम्हाला लाभलं ना आम्हाला खरंच खूप आनंद झाला। 2 दिवस या भक्तिमय वातावरणात कसे गेले ना ते आम्हाला सुद्धा समजलं नाही। माझे आजी सासरे सुद्धा दरवर्षी पायी पंढरपूरला जायचे, त्यानंतर माझे सासरे सुद्धा जातात। अजूनही माझे सासरे दरवर्षी पंढरपूरला दिंडीमध्ये जातात। हे दिंडीमध्ये नाही, पण आमच्या मळ्यातून एक दिंडी असते ना, त्या दिंडीमध्ये माझे सासरे पंढरपूरला जातात। वारकऱ्यांचं जेवण झाल्यानंतर ना आम्ही सुद्धा जेवण केलं। त्यानंतर आज संध्याकाळी सुद्धा ते इथेच मुक्कामी होते। आज संध्याकाळी सुद्धा हरिपाठ होता आणि त्यांना जेवण ठेवलेलं होतं। आधी ते इथे मध्ये उभा होता, तो सुद्धा खूप एन्जॉय करत होता। त्यालाही खूप बघूनच वेगळं वाटत होतं, कारण खेळायला सुद्धा मुलं होती। आजूबाजूला इतके सारे लोक बघून ना त्याला खूप छान वाटत होतं। आषाढ महिन्यात प्रत्येक ठिकाणी पंढरीच्या वारीचा उत्साह बघायला मिळतो। जगात भारी पंढरीची वारी म्हणतात, ते मला खरंच अनुभवायला मिळालं। हे वारकरीने शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि विठ्ठलावरील श्रद्धा कधीच कमी होत नाही। आज दिंडीचा शेवटचा दिवस होता मुक्कामाचा, त्यामुळे सगळ्यांनी फुगडी खेळली, सगळ्यांनी एन्जॉय केला। तुम्हाला मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणामध्ये घेऊन गेले होते। तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। वारकऱ्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर ना आम्ही सुद्धा जेवण केलं आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते। आपण भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।